धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांची केस बंद करण्यासाठी, संतोष देशमुखांचं प्रकरण बंद करण्यासाठी धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू यांना 20 कोटीची ऑफर दिल्याचा एक दादा गरड नावाच्या जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामधील आरोपीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि तो व्हिडिओ इतका धक्कादायक आहे. त्या धक्कादायक गोष्टीमध्ये इतका मोठा खुलासा त्या व्हिडिओमधून झालेला आहे. आणि त्यामध्ये सुरेश दसांचं सुद्धा नाव आलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. नेमकं ते सुरेश दसांचं नाव काय आलेलं आहे, सुरेश दसांनी त्यामध्ये काय म्हटलेले आहेत आणि दादा गरड नेमका त्या व्हिडिओमध्ये काय म्हणलेला आहे, तो व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो, खास तुमच्यासाठी. मंडळी, महाराष्ट्रामध्ये बीड म्हटलं की आता वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. दादा गरडचे पाठीमागे 2 व्हिडिओ समोर आले होते आणि त्यामध्ये जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामध्ये कशा प्रकारे धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट आहे हे सगळं त्या व्हिडिओमधून समोर आलं होतं. आणि धनंजय मुंडेंनी गाड्या दिल्या किंवा काय दिलं हे रेकॉर्डिंग जरांगे पाटलांनी समोर आणल्या होत्या. मात्र आता जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो व्हिडिओ म्हणजे संतोष देशमुख प्रकरण, ज्या प्रकरणामुळे बीडचं वातावरण अगदीच तापलं गेलं होतं. गेल्या एका वर्षभरापूर्वी संतोष देशमुखांचा खून झाला. संतोष देशमुखांना मारण्यात आलं, निर्घुणपणे खून करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि बीड जिल्हाच नव्हे तर अवघा महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही, अवघा देश म्हणायला हरकत नाही, त्या हत्येनं हादरला गेला होता. कशा प्रकारे एखाद्या माणसाला माणुसकी नसल्याने मारतात हे लोक, हे त्याच्यातून समोर आलं होतं. त्यांचे डोळे काढले किंवा काय झाले, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. आता ती आपण पुन्हा रिपीट करण्याची इच्छित नाहीयेत, कारण आपण भरपूर वेळेस संतोष देशमुखांचे व्हिडिओ भरपूर बनवले होते, कारण संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही आपली अपेक्षा होती. मात्र संतोष देशमुखांचा जे काय आता कोर्टामध्ये लढा आहे तो चालू आहे. धनंजय देशमुख ते भाऊ हे सगळं काही लढा लढत आहेत. आणि अशामध्ये जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामधील आरोपीचा एक व्हिडिओ समोर येतो आणि त्या व्हिडिओमुळे संतोष देशमुखांची केस पुन्हा समोर येते. संतोष देशमुखांच्या हत्येचा जो काही थरार आहे तो पुन्हा समोर येतोय. ज्यावेळी संतोष देशमुखांचं प्रकरण अगदीच तापलं गेलेलं होतं, सगळ्या गोष्टी एकदम हाय लेवलला गेलेल्या होत्या, त्यावेळी धनंजय देशमुखांना धनंजय मुंडेंनी 20 कोटींची ऑफर दिल्याचा दादा गरड या आरोपीचा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये तथ्यता काय आहे काय नाही हे आपल्याला जरी माहिती नसलं तरी सुद्धा तो व्हिडिओ पूर्ण मीडियावर गाजत आहे धनंजय देशमुख यांना 20 कोटी ऑफर दिल्याचा. आणि त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये सुरेश दसांचे यांचं नाव आहे. सुरेश दसांनी सांगितलं होतं की हे ज्यावेळेस गोष्ट सुरेश दसांना कळाली की धनंजय मुंडेंनी 20 कोटींची ऑफर दिली आहे, त्यावेळेस ज्यावेळेस सुरेश दसांना हे कळालं त्यावेळेस रात्रीचे 1:30 वाजले होते. आणि रात्रीच्या 1:30 वाजता धनंजय देशमुख यांना सुरेश दसांनी बोलावून घेतलं, बोलावलं धाडलं होतं की आपण काय करू, धनंजय मुंडेंना गुंतवून टाकू, कारण 20 कोटींची ऑफर देतात एखाद्या माणसाचा जीव जातोय असं सुरेश दसांचं म्हणणं होतं, असं त्यातून स्पष्ट होते. परंतु धनंजय देशमुख हे म्हणाले की माझ्या तत्वात हे बसत नाही, माझ्या भावाचा जीव गेलेला आहे आणि हे कोटींची ऑफर मला 0 रुपयाप्रमाणे आहे, मला काहीच नाही, मला गरज नाही अशा पैशांची, असं त्यावेळी धनंजय देशमुखांचं मत होतं. आणि धनंजय देशमुखांनी ही 20 कोटींची ऑफर त्यावेळेस नाकारली आणि कुठेतरी न्याय द्यायचा आपल्या भावाला, अशा प्रकारची इच्छा धनंजय देशमुखांच्या मनात त्यावेळेस होती आणि त्यावेळेस ते लढले. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण तर दादा गरडचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्या व्हिडिओ मधून या धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले गेलेले आहेत. धनंजय मुंडे यांचा बदनामी चालू आहे, धनंजय मुंडे यांना बदनाम केलं जातंय असं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र यातून काय स्पष्ट होतंय, यातून काय स्पष्टता येते, हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर अतिशय धक्कादायक व्हिडिओ आहे. दादा गरड नावाच्या आरोपीचा हा व्हिडिओ आहे. आणि यातून काय स्पष्टता, मला तुमचं म्हणणं आता याच्यावर विचारायची गोष्ट आलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर अतिशय धक्कादायक गोष्टी त्या, एखाद्याचा भावाचा जीव जातो, एखाद्याच्या भावाला मारलं जाते आणि अशा गोष्टी जर समोर येत असतील तर नेमकं करावं काय आणि त्या भावानं जगावं कसं, न्याय मागावा कुठे. आणि पुढच्या गोष्टीमध्ये जर अशा गोष्टी पैशाने दाबल्या गेल्या तर
आपली कायदा सुव्यवस्था गुंडाळून ठेवायची का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओची तपासणी झाली पाहिजे. सखोल चौकशा ह्या दादा गरडच्या झाल्या पाहिजे. दादा गरडला भरपूर काही माहिती दिसत आहे. कारण याच्या आधी सुद्धा 2 त्या दादा गरडचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या व्हिडिओची चाचपणी करून खरे आहेत का खोटे आहेत सगळी चाचपणी करून धनंजय मुंडे यांना सुद्धा कुठेतरी त्यांची बदनामी होत असं काही यांना वाटत आहे. त्यांनी बदनामी सुद्धा त्यांनी थांबली गेली पाहिजे आणि खरी गोष्ट याच्यामधून समोर आली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.